मी म्हटलं की मी विजय किनवडेकर साहेब यांच्या घरी आलो आहे. इकडे पैसे सापडलेत विजय किनवडेकरांच्या घरी. जरा या इकडे. हे जरा पुढची कारवाई करावी लागेल. हे जर तुम्ही शूट कराल, हे सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब आपल्याला इकडे दिसतील आणि बाकी हे भारतीय जनता पक्षाचे वगैरे कार्यकर्ते आहेत. आता तुम्हाला किनवडेकर साहेब हे सिद्ध करावं लागेल. माझं काय म्हणणं नाही, करतो मी सिद्ध. हे कसं सिद्ध कराल? तुम्हाला पेमेंट कोणी दिली एवढी मोठी कॅश एका दिवसात, निवडणुकीच्या काळातच कशी दिली, हे सगळं तुम्हाला सिद्ध करावं लागेल. लक्षात घ्या, तुम्ही याच्यात भरडले गेलात कारण का नको त्या विषयामध्ये तुम्ही पडलात. हे अशा निवडणुका तुम्हाला काढायच्या आहेत तर मग कठीण आहे. मी कालपासून किंवा मागच्या काही दिवसांपासून जो आरोप करतोय तो ह्याच्यासाठी करतोय की काल सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब मालवणमध्ये येऊन गेले आणि त्यानंतर अचानकपणे या सगळ्या विषयांना गती मिळाली. आज फक्त हे एक घर नाहीये, असे मालवणमध्ये किमान 10 ते 15 घर आहेत जिथे हे व्यवहार चालले. हे जर असंच चालत राहिलं तर काय निवडणुका कशासाठी हवेत एवढं आता जनतेला कळावं म्हणून हे सगळं करतोय. हे मी भारतीय जनता पक्षामध्ये असताना ह्यांचा जीव भारतीय जनता पक्षामध्ये आहे वगैरे सगळं ठीक आहे, पण ही निवडणूक लढायची पद्धत नाही, अजिबात नाही. असे प्रकार मालवणमध्ये किमान 10 ते 11 घरांमध्ये चालू आहे. हे सायमल्टेनियसली पैसे पोचवले जातात आणि मग ह्यांची लोक येऊन त्या त्या स्तरावर खाली पैसे वाटतात, घर टू घर. हे त्याच्यातले पैसे आहेत. आता माझं किनवडेकर साहेबांचं काही म्हणणं नाही, पोलिसांनी यावं, ते जप्त करावं, त्याच्यावर योग्य ती कारवाई निवडणूक अधिकाऱ्यांनी करावी. तोपर्यंत आम्ही इथेच थांबणार आहोत. त्यांनाही ते काय कारवाई करतायत तेही मला बघायचं आहे. जे होईल ते आता पत्रकारांसमोर होईल आणि अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांसमोर होईल.